धुळ्यात लाडक्या कानूमातेला भक्तिभावानं निरोप. शेकडो वर्षांची परंपरा. 2 दिवसांच्या कानूमातेला वाजत गाजत निरोप. धुळ्यामध्ये उसळली गर्दी. खानदेश कुलस्वामिनी कानूमातेला वाजत गाजत धुळेकरांनी भक्तिभावानं निरोप दिलाय. चांगला पाऊस पडण्यासह बळीराजाला सुखाचे दिवस येवो अशी प्रार्थना भाविकांनी कानूमातेला केली आहे. धुळ्यातल्या पांझरा नदीच्या विविध ठिकाणी भाविकांची गर्दी झाल्याचं दिसून आलंय. यावेळी कानूमाते की जय, कन्हेर राजा की जय आदी घोषणांनी वातावरण भक्तिमय झाल्याचं दिसून आलं. 2 दिवसांच्या कानूमातेला मोठ्या भक्तिभावानं धुळेकरांनी निरोप दिलाय. शनिवारी शहरासह जिल्ह्यातल्या विविध ठिकाणी मोठ्या भक्तिमय वातावरणात कानूमातेची स्थापना करण्यात आली. परिवारातील सर्व सदस्य एकत्र येत पुरणपोळीसह विविध प्रकारचे नैवेद्य दाखवत रात्रभर जागरण, नृत्य आणि फुगड्या खेळत रविवारचा दिवस साजरा करण्यात आला. तर दुसऱ्या दिवशी सोमवारी कानूमातेची महाआरती करत वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. यावेळी कानूमातेच्या मिरवणुकीत असंख्य कुटुंबासह भाविकांनी सहभाग नोंदवत कानूमातेला डोक्यावर धरत नृत्य करत भक्तिमय वातावरणात पांझरा नदी पात्रात कानूमातेला निरोप देण्यात आला. धुळ्यासह जिल्ह्यातल्या कानूमातेच्या उत्सवाला 100 वर्षांची परंपरा लाभली आहे. माझं नाव राजेंद्र रघुनाथ बोरसे. आमचं मूळ गाव आहे कळंबू. हा जो कानूबाईचा उत्सव आहे हा खूप चांगल्या प्रकारे जेणेकरून सगळे नातेवाईकांचे एकत्रितपणा येते, सगळ्यांची भेटघाट होते आणि खूप सगळ्या प्रकारे ही परंपरा आमच्याकडे जवळ 50-60 वर्षापासून चालू आहे. आमच्या आजोबांनी सुरू केली, ती वडिलां काकांपर्यंत होती. आता ही तिसऱ्या पिढीकडे आलेली आहे. 3 दिवस प्रोग्राम पहिल्या दिवशी भाजी भाकर प्लॉट असतात. नंतर दुसऱ्या दिवशी कानबाईची स्थापना होते. नंतर रात्र नाचगाण्याचा सगळा कार्यक्रम होतो. कानबाईला रात्रभर सेवा करतात आणि तिसऱ्या दिवशी कानबाईचं विसर्जन करतात. काय नाव होतं आपलं? राजेंद्र रघुनाथ बोरसे. मी डॉक्टर किशोर रघुनाथ जाधव. देशातला कानूबाई उत्सव हा उत्सव फार मोठ्या प्रमाणात बोल कानबाई माय की जय. तर कानबाई मातेचा हा जो उत्सव खानदेशामध्ये आमची माय माऊली म्हणून जो मानवला जातो, त्याच्यात सर्वात मोठं एकसंघ कुटुंब, एकसंघ टिकवण्याचं कार्य ज्या या उत्सवामध्ये होतं. विखुरलेली भाऊबंदी गावोगावी गेलेले निमित्ताने काही झालेले कानबाईच्या उत्सवासाठी मात्र एकत्र येतात. त्या गोविंदाने गोडगुलोब्याने एकत्र बसून लोक तयार करतात. लोकांचा प्रसाद स्वीकारल्यानंतर 3 ते 4 दिवस ज्या पाहुण्यांच्या कानबाईचा उत्सव जोरात साजरा केला जातो. आणि आमची कानबाई कुटुंब जोडणारी कानबाई आहे. खानदेशातली कानबाई ही कुटुंब जोडणारी कानबाई म्हणून तिचा उल्लेख करावा लागेल. आणि तिला केलेली मनोकामना ती पूर्णपणे करते अशी भाविकांची श्रद्धा आहे. कानबाई आम्हा सगळ्यांना पावली तशी तुम्हालाही पाहो ही कानबाईचरणी प्रार्थना. कानबाईकडे आम्ही यंदा हे मागणं मागितलं आहे की जो दुष्काळाची परिस्थिती आहे, जी महागाईची परिस्थिती आहे, जी भेसळीची परिस्थिती आहे, या सर्व परिस्थितीतून आमचा गरीब बांधव मुक्त व्हावा, सुजलाम सुफलाम व्हावं, आमचा शेतकरी सुखी व्हावा, गोरगरिबांना कामं मिळावीत आणि हे भेसळीचं जग कानबाई माऊलीने शोधून काढावं एवढंच आम्ही कानबाईच्या प्रार्थना. या कानूमातेच्या कार्यक्रमामध्ये दरवर्षी आमचा पाटील परिवार पूर्ण कार्यक्रम आयोजित करतो. ते कमीत कमी या सातत्याने 40 वर्षापासून आम्ही हे वडिलोपार्जित चालू आहे कानूमातेचा कार्यक्रम. त्या निमित्ताने ती वारसा चालू आहे. आणि आमच्या पाटील परिवाराचे मोठे भाऊ आमचे विश्वास भाऊसाहेब, मी लहान नाशिक पाटील, माझा लहान भाऊ भास्कर. आता हा जो उत्साहाने कार्यक्रम आहे 3 दिवसाचा कार्यक्रम दिवस होतो. एक भाजी भाकरीचा रोट असतो, दुसऱ्या दिवशी कानूमातेचा उत्सव असतो, तिसऱ्या दिवशी कानूमातेचा विसर्जनाचा समारोह असतो. या निमित्ताने दरवर्षी आम्ही एक रोट या पद्धतीने बरेच जे नातेवाईक आहेत, लांबचे नातेवाईक आहेत, जो मुंबईकडे किरकोळ का असेल तर कार्यक्रमाला एवढे म्हणून. मी राजेंद्र खंडेराव सोनवणे, प्रॉपर गाव आमचा हातेड खुर्द, सोनवणे परिवार. आम्ही धुळे इथे असतो. हे कानबाई माता बसवण्यामागचं उद्दिष्ट म्हणजे या निमित्ताने जे काही आमच्या परिवारातले सगळे सदस्य आहेत, मुलं, सुना, नातवंडे, बहिणी, भाऊ सगळे या ठिकाणी एकत्र येतात. त्या निमित्ताने विचारांची देवाणघेवाण होते. कानबाई माते निमित्ताने श्रद्धा त्या ठिकाणी निर्माण होते आणि आध्यात्मिकपणा त्या ठिकाणी सर्व परिवारामध्ये वाढतो. एकजुटता वाढते. सगळे या ठिकाणी एकत्र येतात. एकोपा वाढतो. कुटुंबाची एकोपा त्या ठिकाणी दिसून येतो. आणि ही आमची परंपरा जवळजवळ 20 ते 25 वर्षापासून आमच्या वडिलांपासून चालू आहे परंपरा. आम्ही पुढे तो वसा आम्ही पुढे घेतोय, चालवतोय.
दादा काय नाव आपलं? राजेंद्र खंडेराव सोनवणे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.